तर काहीच आत्ता आलोय कोल्हापूरून आलोय. बघू शकता आपण पुढे आलोय. आज आपण आलोय माझ्या आजोळला म्हणजे शिरगावमध्ये. बघू शकता इकडं ही आपली लॅम्बोर्गिनी थांबली. इकडं आपले मासराटे आणि माझ्या आजीचं घर. ते आजीचं घर आहे. मला दाखवतो मागणं कसं आहे ते. इकडे आंब्याचं झाड लावलं यांनी. झाला काय नाही, आंब्याचं झाड आहे. इकडं पण काहीच बघू शकता बघा. पेरू वगैरे लावलं इकडं. इकडं पलीकडं पपई लिंबाचं झाड. इथं काहीच इथं राहिलो होतो आणि पण इथं मस्त खेळायचो. इथं त्याचं काही घरं बिरं बांधलं इथं. घराची बॅक साईड इकडं पण मस्त खेळायचं गावतात. आणि हा मठ, या मठात उन्हाळ्यात आम्ही येतो दुपारचं झोपायला. मग दाखवतो पुढं. रॉकेश बाई जवळजवळ 3 ते 4 वर्षानंतर आपण आलोय. आता असं वेळ होतो म्हणून आपण आलो. म्हणलं जावा इकडं चक्कर मारून यावी, काय चाललंय बघावं इकडं. आता मस्त रोड बीड झाला इकडं सिमेंटचा, लांब लचक पुढंपर्यंत. आणि आमच्या आजोबाची लॅम्बोर्गिनी. आणि आईच बघा आंब्याच्या झाडला छोटे छोटे आंबे आले असे. एक तर दिसलाय, अजून नाही. आणि इकडं आपल्या समोर महाराज, आपल्या महाराज समोर मंदिर आहे देवीचं तिकडं. हा भगवा. इकडं पलीकडं डोंगर, तुम्हाला सगळं माहित नाही इथं. हा पलीकडे डोंगर आहे. इथं आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये करवंद वगैरे तोडायला यायचो. करवंद पायऱ्या बिऱ्या डोंगरांमध्ये तिकडं. आणि आमचं आजीचं घर हे बाहेरचं. हे आतली एक रूम आहे बघा. हाय करा की हाय. हाय हाय. हे माझी आजी शांताबाई, आमची आजी शांताबाई. येस खबर. हे माझे आजी आजोबा म्हणजे माझ्या मम्मीचे हे पप्पा आणि मम्मीची मम्मी. आणि मी त्यांचा नातू. तर आज आलोय जाता भेटायला असंच त्यांना. बघावं काय चालू यांची. विचारपूस करा, विचारपूस.